चला नमस्कार, मी पी थोरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या ज्या व्हॅकन्सी या महिन्यामध्ये चाललेल्या आहेत, मग त्या शेवटची ॲप्लिकेशन तारीख असेल, महत्त्वाची होणारी एक्झाम असेल किंवा रिक्रूटमेंटची प्रोसेस चालू आहे, फॉर्म फिलिंग, त्याबद्दल ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। आजच्या या महत्त्वाच्या अपडेटमध्ये जवळपास 258 ते 358 फार्मसी ऑफिसरच्या ज्या व्हॅकन्सी आहेत, तर या महिन्याभरातल्या व्हॅकन्सी महत्त्वाच्या, त्याच्याविषयी ही महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट तुमच्याशी मी शेअर करणार आहे। ज्या लोकांनी नवीन लोकांनी आपल्यासोबत जुडलेले आहेत, यूट्यूबवरती, टेलिग्रामवरती नवीन आपले फॉलोअर असतील किंवा जे लोक नवीन एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील, त्या सर्वांसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। फॉर्म भरले नसेल त्या लोकांसाठी असेल, ज्यांना एक्झाम द्यायचे त्या लोकांसाठी असेल, त्याबरोबर ज्या लोकांना फॉर्म फिलअप करायचा आहे, शेवटची तारीख आहे, त्या सर्व लोकांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे, अशा 3 अपडेट मुंबई महानगरपालिका, त्याच्यानंतर दुसरी अपडेट असणार आहे आपली सिपाई फार्मा आणि तिसरी RRB। आता सगळ्यात महत्त्वाची पहिली अपडेट 2 नंबरची पहिल्यांदा जाणून घेऊयात। त्याची शेवटची तारीख आज आहे। ती पहिली आहे रिक्रूटमेंट नोटिफिकेशन इंडियन आर्मी सिपाई फार्मा। नवीन जवळपास 2 वर्षापासून ही जी पोस्ट आहे आपल्या फार्मा डिपार्टमेंटमध्ये फिलअप केली जात आहे, सिपाई फार्मा या नावाने। तर त्याची रिक्रूटमेंटची प्रोसेस सध्या शेवटची तारीख आहे। 12 मार्च 2025ला ॲप्लिकेशन फॉर्म तुमचे स्टार्ट झाले होते आणि जवळपास 1 महिनाभर तुम्हाला वेळ देण्यात आला होता आणि आज शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025। तर आजच्या डेटला तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे ते कंप्लीट करायचे आहेत। जर तुम्ही ॲप्लिकेशन इनकम्प्लीट ठेवलं असेल तर, ज्या लोकांनी फॉर्म आतापर्यंत भरला नाही, ज्यांना या फॉर्मची माहिती नव्हती, तर त्या लोकांसाठी आज शेवटची तारीख आहे। ही तुम्हाला खाली वेबसाईट दिली, जॉईन इंडियन आर्मी .nic या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत। एक्झामची तारीख जी आहे ती टेंटेटिव्ह जून महिन्यामध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होऊ शकते, ऑनवर्ड जूनच्या नंतर किंवा जूनमध्ये। तर ती एक टेंटेटिव्हली डेट म्हणून इथे देण्यात आलेली आहे। हे तुम्हाला ऑफिशियल साईटवरती त्याच्या पुढच्या अपडेट भेटून जातील। याच्यावरती डिटेलमध्ये मी चर्चा केलेली आहे, तो मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। थोडक्यामध्ये पुन्हा एकदा एक 5 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी रिव्हिजन करून घेऊ। 10वी 12वी सायन्समध्ये झालेले पाहिजे, डी फार्मसी झाले असाल 2 वर्षाचा डिप्लोमा तर 55% तुमचं ॲग्रिगेट पाहिजे, बी फार्मसी झालेला असेल तर 50% तुमचं ॲग्रिगेट पाहिजे आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवे, तुमचं जे PCIचं रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं पाहिजे। त्याचबरोबर खाली महत्त्वाची एक नोट होती, जे आता फायनल इयरचे विद्यार्थी तुम्ही मला विचारते की माझं बी फार्म कंप्लीट झालेलं नाही या डी फार्म कंप्लीट झालेलं नाही, तर मी फॉर्म फिलअप करू शकते का? तरी पहिली ॲड आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारची महत्त्वाची संधी आपल्या सर्व लोकांना दिलेली आहे, ज्यांचा रिझल्ट सध्या लागायचा बाकी असला तरीही त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म हे करता येतात। पण त्यासाठी ॲड दिली, ती खाली जाणून घेऊयात। कॅन्डिडेट्स हू हॅव अपियर्ड इन अ डी फार्म अँड आर अवेटिंग अ डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट आर एलिजिबल टू अप्लाय प्रोव्हाइडेड दॅट फुलफिल ऑल द अदर QR. Such candidates however shall be selected when they produce their original mark sheet during the phase 2 recruitment process. आता ज्या लोकांचा रिझल्ट लागलेला नाही ते लोक अप्लाय करू शकतात। फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची दुसरी जी फेज 2 आहे, या फेज 2 मध्ये तुम्हाला तुमची ओरिजिनल मार्कशीट सादर करायची आहे। तो पण तुमचा रिझल्ट लागून जाईल तेव्हा तुम्ही हे नोटिफिकेशननुसार तुमची मार्कशीट देऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होऊन जाईल। वयाची एज लिमिट बघितली तर 19 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचं जे बर्थ आहे ते या ड्युरेशनमध्ये झालेलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही या कॅटेगरीमध्ये इथे बसता। त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड खाली दिलेला आहे। सिपाई फार्मासिटी हाईट 167 आहे, आपल्या स्टेटसाठी गोवासाठी 165, वेट जे आहे ते तुमच्या हाईट आणि एज प्रोपोर्शननुसार पॅरामेडिकल आर्मीचे जेही स्टँडर्ड आहे त्याच्यानुसार असेल। चेस्ट जे आहे ते 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर त्याच्यामध्ये एक्सपान्शन धरलं जाईल। त्याच्यानंतर रिलॅक्सेशन फिजिकल स्टँडर्डमध्ये कॅटेगरीनुसार अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता दिलेलं आहे। त्याचबरोबर खाली महत्त्वाचे डॉक्युमेंट दिले ते चेक करून घ्यायचे आहेत आपल्याला, याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे आणि खाली दिल्याप्रमाणे महत्त्वाच्या 2 ते 3 फेजमध्ये तुमच्या एक्झाम ह्या राबवल्या जातील, ते सुद्धा खाली मेन्शन केलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती मी चर्चा केलेली आहे। तर ही एक ॲड लक्षात आली। तुम्ही आजच्या डेटला लवकर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे। जेही माझे नवीन विद्यार्थी असतील, सबस्क्रायबर फॉलोअर असतील किंवा जे आपल्याला फॉलो करतात त्यांचा फॉर्म मिसरला असेल तर त्यांच्यासाठी अपडेट शेवटची मुद्दाम आजच्या तारखेला मी देत आहे। ही एक महत्त्वाची अपडेट। त्याच्यानंतर ही दुसरी एक नवी मुंबई महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट, याच्यावरती मी फॉर्म कसा भरायचा आहे याच्यावरती सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, याच्यावरती सुद्धा चर्चा केलेली आहे। 27 मार्च 2025ला ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत। गट क गट ड दोन्ही पोस्टच्या ॲप्लिकेशन स्टार्ट झाले। जवळपास 620 जागा आहेत गट क आणि गट डच्या, तर त्याच्या तुम्ही जागा फिलअप करू शकता। शेवटची तारीख आहे 11/5/2025 रात्री 12च्या
आज तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे. तर हा एक ॲप्लिकेशन फॉर्म चालू आहे, ज्याची वेबसाईट आहे nmmcgovernment.in. याच्यावरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. खाली ह्या भरपूर वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारच्या पोस्ट आहेत, ज्याची 15 नंबरला आपली औषध निर्माताची पोस्ट आहे. S10च्या अकॉर्डिंग पेमेंट 29 ते 92,000 पेमेंट, टोटल 12 जागा. याशी औषध निर्माण अधिकारी 1,000 फीस, 900 कॅटेगरीसाठी फीस. महत्त्वाची ही तुमची वेबसाईट. खाली आल्यानंतर तुमच्या पदानुसार तुम्हाला महत्त्वाच्या ज्या वॅकन्सी आहेत तर त्याचं थोडक्यामध्ये डिव्हायडेशन करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की काय प्रकारचं जागा ह्या आपल्या कॅटेगरीसाठी इथं असणार आहेत. आता आपली फार्मसी ऑफिसरची जर तुम्ही खाली इथं चेकआउट केलं तर 15 नंबरला आपली पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खाली चेक करू शकता. टोटल 12 जागेचं जे डिव्हायडेशन आहे अशा प्रकारे केलं आहे. खुल्यामध्ये 2 असतील, त्याच्यामध्ये पुन्हा सब डिव्हायडेशन सर्वसाधारणसाठी 1 असेल, 30% महिलासाठी 1 असेल. त्याच्यानंतर आदुगमध्ये टोटल 1 जागा ती सर्वसाधारणसाठी आहे. त्याच्यानंतर इथं 1 जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे. इमावच्या टोटल 5 जागा, त्याच्यापैकी 2 जागा सर्वसाधारण, 1 30% महिला, 1 माजी सैनिक आणि 1 फिजिकली चॅलेंज. त्याच्यानंतर आजच्या 3 जागा, 2 सर्वसाधारण आणि 1 महिलासाठी. अशा 12 जागेसाठी आपली ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट आहे. आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर भरू शकता. बी फॉर्म झालेलं पाहिजे, डी फार्मसीचा उल्लेख केलेला नाही. तुम्हाला डी फॉर्म असताना तुम्हाला अडचणी येत आहेत फॉर्म फिलअप करताना, तुम्ही मला सांगितलं. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव आणि मराठीचं भाषेचं बेसिक ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची ही बेसिक माहिती होती. याच्यावरती तुम्हाला मी भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत. फॉर्मसुद्धा प्रत्येक स्टेपचा फॉर्म तुम्हाला दिला आहे मी, की कसं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे. तर हे अशा प्रकारचं पूर्ण हे दुसरं नोटिफिकेशन आहे, ज्याचे तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिलेत मी. खाली तुम्ही आला तर खाली तुम्हाला पॅटर्न दिला औषध निर्माण अधिकारीचं कसं एक्झाम होऊ शकते. 10 मार्क, 10 प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे असतील. 60 प्रश्न आहे. फार्माचे असतील. पदवी लेवलचा हार्डनेस असेल. मराठी आणि इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातील. प्रश्न असतील 100. एका प्रश्नाला 2 गुण, असे 200 गुण. 2 तास तुम्हाला दिले जाईल. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ लेवलचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर अशा प्रकारचा 60-40चा पॅटर्न तुमचा आरोग्य विभागाचा TCS जी तुमची राबवली जाते TCS एक्झामद्वारे तो आहे. PYQच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला कळून जाईल की नेमका कशा प्रकारचे प्रश्न हे मागच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे. त्याचे आपले प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला आपली वेबसाईट pthroat.com, त्याच्यावर Amazon फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहेत. तिथून तुम्हाला कळून जाईल TCSने कसे प्रश्न मागच्या याच्यावेळेस विचारले होते. त्याच्यानंतर शेवटची अपडेट ज्या लोकांनी फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी आहे. RRBचे जे की आरोग्य विभागाच्या अंडर रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आरोग्य विभागाची भरती झाली होती, तर त्याची पॅरामेडिकलची जी कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे ती 28 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान 3 दिवसामध्ये होईल. त्याच्यामध्ये आपल्या पॅरामेडिकलच्या म्हणजे फार्मसी ऑफिसरच्या सुद्धा जागा होत्या, तर त्याचीसुद्धा एक्झाम ही राबवली जाईल. ज्या लोकांनी अप्लाय केलं आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची शेवटची अपडेट की तुमची एक्झामची डेट 28 एप्रिल ते 30 एप्रिलच्या आतमध्ये तुमची एक्झाम ही कधीही 2-3 शिफ्टमध्ये होऊ शकते. तर ह्या 2-3 महत्त्वाच्या अपडेट या आपल्या पूर्ण मागच्या 2 महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये ह्या तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटच्या घडामोडी होतील. जवळपास आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगितलं ते कसं आहे तर हे थोडक्यामध्ये इथं मेन्शन केलेलं आहे मी. RRBच्या 246 जागा सर्व स्ट्रीमच्या धरून, मुंबईच्या 12 आणि सिपाई फार्माच्या कोणत्याही ॲडमध्ये तुम्हाला जागा दिलेल्या नाहीत, पण ऑनलाईन ॲव्हरेज 100 ते 150 जागा येऊ शकतात. मी तर 100 कन्सिडर करतो आहे. अशा 358 जागे ज्या घडामोड होती महत्त्वाची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. कुठल्याही मुलाचा फॉर्म विसरू नये त्या कारणाने अपडेट देत आहे. आतापर्यंत अप्लाय केलं नसेल, माहिती नसेल, कुठेही आतापर्यंत तुम्हाला याची माहिती भेटली नसेल तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ बघून या दोन्ही पोस्टसाठी किमान अप्लाय करू शकता. मुंबई महानगरपालिका आणि सिपाई फार्मा ॲप्लिकेशन स्टार्ट झालेत आणि आजची डेट सिपाई फार्माची लास्ट आहे आणि दुसरी जी तारीख आहे ती आहे तुमची 11/5 नवी मुंबईची. ते त्याच्या आत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. बाकी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स महत्त्वाचे 2 टेलिग्रामचे चॅनल आहेत. तिथे तुम्ही मला फार्मा रिलेटेड अपडेट घेण्यासाठी जॉईन करू शकता. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट मी देत असतो. मला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करू शकता. आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.